ओझर नगर परिषद प्रभाग क्रमांक 8 मध्ये रुपालीताई महाले यांचा दमदार विजय, विकासाची नवी वाटचाल सुरू। ओझर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 8 मधून भारतीय जनता पक्षाच्या रुपालीताई प्रकाश महाले यांनी प्रभावी विजय मिळवत नगरसेविकापदी त्यांची निवड झाली असून पक्षाचे जिल्हाध्यक्ष यतीनदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारी केल्यानंतर मतदारांनी दाखवलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे रुपालीताईंचा विजय निश्चित झाला। रुपालीताईंचे पती प्रकाश आबा महाले यांनी उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करताना ओझरमध्ये अनेक ठोस विकास कामे राबवली होती। त्याच विकास परंपरेला पुढे नेत नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा निर्धार रुपालीताई महाले यांनी व्यक्त केला आहे। रुपालीताईंच्या विजयानंतर प्रभागात मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण असून नागरिकांनी त्यांच्या विजयाचे स्वागत करत विकासाच्या अध्यायाला वेग मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। ओझर नगरपालिकेच्या जे काही 2/12/2025 रोजी मतदान झालं त्यात माझी पत्नी सौभाग्यवती रुपाली प्रकाश महाले या भारतीय जनता पार्टीतून प्रभाग क्रमांक 8 मधून उभ्या होत्या आणि त्या चांगल्या मतांनी विजय झाले। जनता जनार्दनाने चांगला कौल दिला मतदार बांधवांनी आणि कार्यकर्त्यांचं परिश्रम होतं त्यात भारतीय जनता पार्टीचं आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर प्रेम करणाऱ्या जनतेने त्याची एक आम्हाला चांगली पावती दिली आणि जनतेने जो आमच्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाला कदापि आम्ही तडा जाऊन देणार नाही। जे काही नगरपालिकेच्या विविध योजना आहे, निधी आहे, तो नक्कीच वार्डाच्या विकासासाठी आम्ही चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग करू। एवढंच आणि सर्व मतदार बांधवांचे पुन्हा एकदा शुभेच्छा आणि धन्यवाद। प्रभाग क्रमांक 8 मध्ये विकास कामांना प्राधान्यक्रम काय असणार आहे भाऊ? पहिलं प्रथमतः आम्ही जो काही वार्ड 8 मध्ये जो घनकचरा आहे जो पूर्ण गावाचा जिड येतो वार्ड 8 मध्ये त्याला आम्ही आमचे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते जिल्हा अध्यक्ष आदरणीय यतीन भाऊ कदम त्यांच्या मार्गदर्शनाखाली पहिलं प्रथमतः जो कचरा तिड एका ठिकाणी साचला जातो त्याची कशा पद्धतीनं विल्हेवाट लावता येईल, नगरपालिकेचा तिडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून जो काही त्या नागरिकांना त्रास आहे त्याच्यापासून त्यांना दूर केलं जाईल आणि तसंच जे काही असेल ड्रेनेज असेल, लाईट असतील, पाण्याच्या संदर्भात असतील, ज्या काही समस्या असतील त्या निश्चित आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून सोडवल्या जाईल। सर्व मतदारांचे मी आभार मानते, सर्वांनी मला निवडून दिल्याबद्दल। प्रभागातील ज्या 8 मध्ये ज्या काही समस्या असतील त्या मी सोडवण्याचा प्रयत्न करीन। प्रभाग 8 मधील आमच्या वहिनी रुपालीताई महाले या चांगल्या मताने या ठिकाणी निवडून आल्या, पण त्यांच्या मागे खंबीर साथ असे असलेले आमचे मार्गदर्शक प्रकाश भाऊ महाले यांनी या प्रभागात मधले अनेक समस्याचे निवारण केलेले। ते यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत उपसरपंच आणि त्यांना या प्रभागामधली पुरेपूर कल्पना आहे, काय समस्या आहे ते जनतेमध्ये जाऊन त्या समस्या सोडवत असतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा प्रभाग व्यापारी वर्ग आहे, बाजारपेठ आहे, बाजारपेठेत आणि काही समस्या आहे काही आणि नगर परिषदेच्या माध्यमातून त्या मला वाटतं ते सोडवतील आणि बाजारपेठेतले जे काही व्यापारी वर्ग आहे त्यांच्या समस्या आहेत त्या बी चांगल्या प्रकारे या ठिकाणी सोडवतील आणि रुपालीताईला चांगल्या मताने निवडून दिल्याबद्दल मी सर्व प्रभागातल्या मतदार बंधू भगिनींचे मी आभार मानतो। थांबतो। आमचे मित्र प्रकाश आबा महाले यांच्या मिसेस रुपालीताई यांचं भरघोस मतांनी या ठिकाणी विजय झाला आणि भविष्यात वाटचालीस हार्दिक अशा शुभेच्छा द्यायचं जर म्हटलं तर आमच्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं त्यांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि JCB चालक मालक संघटनेच्या वतीनं त्याचप्रमाणे आमच्या बिल्डिंग मटेरियल सप्लायर असोसिएशनच्या वतीनं आणि आमच्या पगार कुटुंबियांच्या वतीनं हार्दिक अशा शुभेच्छा देऊन त्यांचं स्वागत करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। निवडणूक प्रक्रिया संपलेली आहे, मतदानाचा निकालही दिलेला आहे। जनतेने जो कौल दिला तो सर्वांनी मान्य करावे आणि कसं आहे की निवडणूक ही निवडणुकीपुरती असते, पक्ष वगैरे हे त्यापुरते मर्यादित असतात, पण सर्व नगरसेवक जे निवडून आले आहेत
मी त्यांचं प्रथमतः अभिनंदन करतो आणि सर्वांनी गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कुठलाही आपला मतभेद किंवा हे न ठेवता, मनामध्ये कुठला किंतु न ठेवता गावाच्या विकासाच्या दृष्टीने सर्वांनी आपला पाठबळ द्यायचं आणि काम करायचं आहे. आमचे मित्र प्रकाश महाले, त्यांच्या सुविज्ञ पत्नी पलताई महाले याही चांगल्या प्रतिक्रिया निवडून आले आहेत. मी सगळ्या नगरसेवकांचं तसं अभिनंदन करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.